नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, बऱ्याच वेळा आपण बाहेर कुठेतरी फिरायला जातो किंवा खूप लांबचा प्रवास असतो. अशा वेळी आपल्याला घरच्या चहाची खूप आठवण येते. तर बऱ्याच वेळा काही ठिकाणी चहा देखील मिळत नाही. अशा वेळी काय करावे, तर हा प्रश्नच पडतो. जर अशा वेळी तुमच्यासोबत जर चहाचे प्रीमिक्स असेल तर त्यामध्ये फक्त गरम पाणी ओतून घरच्या चवीचा चहा तुम्ही बनवून पिऊ शकता. तर प्रवासात न्यायला आणि कुठेही फिरायला जाताना हे प्रीमिक्स जर तुम्ही घेऊन गेला तर तुम्ही कुठेही चहाचा आस्वाद घेऊ शकता. तसेच हॉस्टेलवर राहणाऱ्यांसाठी देखील ही उपयोगी अशी रेसिपी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चहाचे प्रीमिक्स बनवत आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचे एक भांडे घेतले आहे. त्यामध्ये एका वाटीने अर्धी वाटी चहा पावडर घातली आहे. सोबतच त्यामध्ये 4 हिरवी वेलची आणि 1.5 चमचा सुंठ पावडर घालून मिक्सरमधून अगदी बारीक अशी वाटून घेतली आहे. पहा, अशा प्रकारे. इथे मी चमच्याने तुम्हाला दाखवते आहे. अगदी बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे. आता त्यामध्ये सेम त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून हे अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे. तर इथे चहा पावडर आणि साखर अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता तयार केलेली ही पावडर बारीक छिद्राच्या चाळणीतून चाळून घ्यायची आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये एक छोट्या छिद्राची चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये ही पावडर घालून चमच्याने अशा प्रकारे हलवत आहे. म्हणजे अगदी बारीक अशी पावडर या चाळणीतून खाली जाईल आणि अगदी मोठ्या आकाराचे कण जे या मिक्सरमधून वाटले गेले नाहीत ते या चाळणीवरती राहतील आणि अशा प्रकारे अगदी बारीक अशी पावडर इथे तयार झालेली आहे. तर हे जे प्रीमिक्स आहे ते तुम्ही ब्लॅक टीसाठी देखील वापरू शकता. अर्धा चमचा ही पावडर घ्यायची आणि त्यामध्ये 1 कप गरम पाणी ओतायचे, तर ब्लॅक टी आपला तयार होतो. तर इथे मी चहासाठी हे प्रीमिक्स बनवत आहे. त्यासाठी सेम त्याच वाटीने 1 वाटी भरून मिल्क पावडर यामध्ये मी घातली आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटे चमच्याने असे एकसारखे हलवले की मिल्क पावडर अगोदरच्या तयार केलेल्या साखर आणि चहा पावडरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते. तर पहा, अशा प्रकारे आपले हे चहाचे प्रीमिक्स इथे तयार झालेले आहे. तयार केलेले हे चहाचे प्रीमिक्स एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचे आणि ही बरणी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा हॉस्टेलवर राहणाऱ्यांसाठी देखील ती उपयोगात येईल. जर तुम्ही अगदी छोट्याशा काळासाठी प्रवासात किंवा बाहेर कुठे फिरायला जात असाल तर अशा प्रकारच्या जिपलॉक बॅगमध्ये देखील तुम्ही हे प्रीमिक्स भरून पर्समध्ये ठेवू शकता. तर एका पाऊचमध्ये 2 चमचे हे चहाचे प्रीमिक्स घातले तर त्यामध्ये 1 कप चहा तयार होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जितक्या हव्या आहेत तितक्या पाऊच तयार करून तुम्ही त्या पर्समध्ये अगदी सहजपणे कॅरी करू शकता. तर आता हे प्रीमिक्स वापरून आपण चहा कसा बनवायचा ते आता पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे हे चहाचे प्रीमिक्स घातले. नंतर त्यामध्ये 1 कप गरम उकळते पाणी ओतून चमच्याने व्यवस्थित ढवळून घेतले आहे. पहा, अशा प्रकारे. आता यावर एक झाकण ठेवून अर्धा मिनिटभर असेच झाकून ठेवायचे आहे. म्हणजे या चहातील चहा पावडरचे जे कण आहेत ते तळाशी जमा होतील. अर्धा मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि हाच चहा तुम्ही अशाच प्रकारे एका कपामध्ये घालून पिऊ शकता किंवा सोबत जाताना तुम्ही अशा प्रकारची चहा गाळणी देखील घेऊन जाऊ शकता आणि गाळणीतून गाळून हा चहा तुम्ही पिऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही चहाचे प्रीमिक्स बनवून सोबत घेऊन गेलात तर घराच्या बाहेर देखील तुम्हाला घरच्या चवीचा चहाचा आस्वाद घेता येईल.